परवा ठाण्यामध्ये जाऊन पवारसाहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, पत्रकार परिषद घेतली आणि आपण आता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालो आहे. अवघा महाराष्ट्र पिंजून काढणार, त्याचबरोबर केंद्रातल्या भाजप नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध रान उठवणार, विरोधकांची एकजूट उभी करणार, 2024 साली मोदींसाठी मोठं राजकीय आव्हान उभं करणार, अशी घोषणा पवारसाहेबांनी करून टाकली. मला गंमत एवढ्यासाठी वाटते मित्रांनो, ही राज्यामध्ये सुद्धा आपली कुवत काय आहे हे गेल्या 2-2.5 महिन्यात पवारसाहेबांना बघितलेलं आहे, त्यांच्या अनुभवाला आलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इतकी उचापत करून, मोडतोड करून, जुगाड करून जे सरकार बनवलं ते सुद्धा टिकवता आलं नाही. हा अनुभव समोर असताना जेव्हा पवारसाहेब अशी भाषा बोलतात तेव्हा खूप केविलवाणे वाटतात, हास्यास्पद वाटतात. हे मी एवढ्यासाठी म्हणतो की क्रिकेटमध्ये आयुष्य घालवलं असं म्हणतात पवारसाहेब. अफगाणिस्तानने उठून ऑस्ट्रेलिया किंवा काय म्हणतात त्या वेस्ट इंडिज किंवा भारताला आव्हान देण्याची भाषा करावी असा प्रकार आहे. असो, पण मी त्यात जाणार नाही. माझा मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की 2.5 वर्षापूर्वी आपण बनवलेलं सरकार असं बघता बघता पत्त्याच्या बंगल्यासारखं का कोसळलं. एक राज्यसभा निवडणूक, एक विधान परिषद निवडणूक, 10 दिवसाच्या कालखंडामध्ये असं काय घडलं की भरभक्कम वाटणारं, पुढची 5 वर्ष निश्चिंतपणे चालणार असं वाटणारं सरकार हे पुढल्या 10 दिवसात कोसळलं, ढासळलं. असं का झालं याचा विचार अजूनही पवारसाहेब करत नाहीत, याचं नवल वाटतं. बाकी ठीक आहे, उद्धव ठाकरे, संजय राऊत किंवा विनायक राऊत वगैरे जे कोणी असतील, इतर अशोक चव्हाण असतील किंवा नाना पटोले असतील, यांनी याचा विचार करावा अशी माझी बिलकुल अपेक्षा नाही. पण आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची अशी 50-60 वर्ष क्रियाशील राजकारणात आणि सत्तेच्या राजकारणात घालवलेले शरद पवार गेल्या 2.5 महिन्यात असं काय झालं आणि आपण उभारलेलं एक सगळं स्वप्न धडाधड कोसळून पडलं, गडगडून पडलं, तर का पडलं याचा विचारही करत नाहीत, तेव्हा नवल वाटतं. आणि कोणी पाडलं? महाराष्ट्रातलं सरकार हे एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे पडलं हे म्हणणं ठीक आहे, पण ते बंड कोणाच्या पाठिंब्यामुळे, कोणाच्या सहकार्यामुळे आणि कोणाच्या आशीर्वादामुळे पडलं याचा तरी विचार करायला पाहिजे ना. एक गोष्ट सरळ आहे की 56 आमदारांचा, 55 आमदारांचा शिवसेना नावाचा पक्ष, त्यातले 40 आमदार बाजूला काढायचे, त्यांच्या पात्रतेची चिंता करायची, ते कायद्याच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी सगळी सज्जता करायची. एवढं सगळं जे काय शिजत होतं त्यावेळेला पवार काय ढाळढूर झोपले होते. सुतराम शक्यता नव्हती पवारांना, माहिती होती, अजिबात नव्हती, गंधवार्ता नव्हती. आणि हे सगळं केलं कोणी? दिसायला तुम्हाला अमित शहांचा पाठबळ होतं, नरेंद्र मोदी यांच्या मागे महाशक्ती उभी होती. हे सगळं एकनाथ शिंदेनी बोलावं, इतरांनी बोलावं, माध्यमात चर्चा व्हावी, ऑपरेशन कमल वगैरे बोलणं ठीक आहे. पण अंतर्मनात पवारांना कळलं पाहिजे की ह्या आपल्या गाफीलपणातून झालं. आपण उद्धव ठाकरेंना स्पष्टपणे सांगितलं होतं सामनाला दिलेल्या मुलाखतीत की ज्या प्रकारे तुम्ही पक्ष चालवता त्या प्रकारे सरकार चालवता येत नाही, इथे सहमतीने चाललं पाहिजे. हे जर आपण संजय राऊतांना सामनाच्या प्रदीर्घ मॅरेथॉन मुलाखतीत सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे उद्धव ठाकरे चालत नाही आहेत, सरकार चालवत नाही आहेत, तर कान पकडून नाही पण त्यांना भेटून तरी जागं करणं, गदगदा हलवून जागं करणं आणि समजावणं हे आपण केलं नाही. त्याच्या परिणामी हे सरकार पडलं. एवढंही पवारांना अजून कळलेलं नाही. अजब वाटतं मित्रांनो, अजब वाटतं. आणि लक्षात ठेवा की हे सरकार आज ना उद्या पडणार असं अनेक जण, नारायण राणे म्हणालेत, चंद्रकांत दादा म्हणालेत, आणखीन कोण 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 बोललेत. मी त्याच्याकडे जात नाही. मुद्दा असा आहे की राज्यसभा निवडणूक आल्यानंतर
काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक, शिवसेनेचेही लोक देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटले होते की शक्यतो ठरलेले उमेदवार उभे करू, प्रत्यक्ष मतदानाशिवाय सगळ्यांची बिनविरोध निवड होईल. त्याच्या आधी संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला होता की 6वी जागा कोणालाच हक्काची नाही आहे, तर इतर चिरकुट मतं असतील ती अधिक प्रत्येक पक्षाची उरलेली, मला 6वा अपक्ष करा. हे सगळं चालू असताना पवार गंमत जम्मत करत बसले होते. आणि या सगळ्या काळामध्ये अतिशय थंड डोक्याने देवेंद्र फडणवीस काम करत होते. हा सगळा पवारांनी जो आपला हव्वा निर्माण केलेला आहे, आपल्याविषयी एक देखावा निर्माण करून ठेवला आहे, आभास निर्माण केला आहे की पवारांशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात पान हलत नाही. पावसात भिजत भिजत प्रचारसभा केली आणि पवारांनी महाराष्ट्राचा राजकीय नकाशा आणि राजकीय स्वरूप बदलून टाकलं. हे सगळं हरभऱ्याच्या झाडावर चढवणारे पत्रकार करत असतात. पण पवार चढले ना, त्यांना असं वाटलं की आपण पावसात भिजलो आणि महाराष्ट्राचं राजकारण बदललं. हे चमचेगिरी करणाऱ्या पत्रकारांनी जरूर म्हणावं की अँग्री ओल्ड मॅन, पण वस्तुस्थिती तशी नव्हती. निकालानंतर पवार म्हणाले, आम्हाला जनतेने विरोधी पक्षात बसायला सांगितले, तुम्हीच बोललाय. पण चढवणारे चढवतात, पण पवार पण चढतात. आणि त्यामुळे पोर सौदा असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला बघता बघता तुमचा सगळा डोलारा कोसळून टाकला. तुम्हाला तुमच्या महाविकास आघाडीमध्ये जे काय राजकारण पोखरलं जात होतं त्याचा थांग पट्टा नव्हता. राज्यसभेचे निकाल लागल्यानंतर पवार काय म्हणाले, नाही मतं कुठे बदललीत, थोडं गणितं जमवली आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा तिसरा उमेदवार निवडून आणला. बाकी मतं बरोबर आहेत की नाही बघा. हा 10 जूनच्या निकालानंतरचा पवारांचा खुलासा होता. आणि आपल्याला माणसं कशी जोडता येतात या बाबतीत देवेंद्र फडणवीसांचं कौशल्य मी मान्य करतो, इथपर्यंतच दिलं, पण ते सुद्धा उपरोधिक होतं. 20 तारीखला विधान परिषद निकालानंतर सुद्धा आमदार निघून गेल्यावर पवार काय म्हणाले होते, शिवसेनेचा अंतर्गत विषय. एक देवेंद्र फडणवीस पवार साहेब तुम्हाला गेल्या 7 वर्षात हाताळता आलेला नाही. 8 वर्षात 2014-19ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांच्या विरोधातल्या खडसेंना खतपाणी घालून तुम्ही तिकडे काय काय चूल लावण्याचा, आग लावण्याचा, चूड लावण्याचा प्रयत्न केला, इथपर्यंत ठीक आहे. पण देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला किती सहजगत्या हाताळलं. शरद पवार नावाच्या माणसाला देवेंद्र फडणवीस या पोर सौदा नेत्याने इतक्या सहजगत्या हाताळलं की अल्पमताचं सरकार असून सुद्धा पवार फडणवीस सरकार पाडू शकले नाहीत, नाही पाडू शकले. आणि तेवढंच नाही तर 5 वर्षे यशस्वी कारभार केल्यानंतर परत शिवसेना भाजप युती करून तिला बहुमत देण्यापर्यंत देवेंद्र फडणवीसांनी मजल मारली. तेव्हा त्यातली शिवसेना फोडून तुम्ही जुगाड केलात, पण तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास मिळवू शकला नाहीत. एवढा देवेंद्रने शरद पवारांना दणका दिला. काँग्रेस राष्ट्रवादी असा मी पवारांच्या राजकारणाला 5 वर्ष एक तरुण नेता हा अल्पमताचं सरकार चालवतो, जे यापूर्वी फक्त शरद पवारांना शक्य होतं. अल्पमताचं सरकार फक्त शरद पवार चालू शकतात, नाहीतर तारांबळ उडते. ते देवेंद्र फडणवीसांनी 123-22 आमदार असताना शिवसेनेला सोबत घेऊन 5 वर्ष सरकार चालून दाखवलं. अगदी शिवसेनेचे काहीतरी 4-5 तरी मंत्री खिशात राजीनामा आहे, खिशात राजीनामा आहे असं सारखं म्हणत होते, तरीही ते सरकार पाडणं पवारांना शक्य झालं नाही. आणि पवारांनी जो जुगाड केला तो देवेंद्र फडणवीसनी बघता बघता राज्यसभा, विधानसभा 10 जून, 20 जून, 30 जूनला सगळा कारभार संपला. हे एका देवेंद्र फडणवीसांनी केलं. एक देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातलं 40 वर्षाचं मोठं नाव असलेले शरद पवार यांना डस्टरने पुसल्यासारखं पुसायला निघाला आणि तुम्हाला त्याला रोखता येत नाही पवार साहेब. आणि एक देवेंद्र पुरेसा होता पवारांसाठी.
तो पुरेसा होता म्हणेपर्यंत एकनाथ शिंदे या रूपाने नवा फडणवीस उदयाला आलेला आहे. पवार साहेब, तुम्ही देवेंद्र फडणवीसाशी लढत होता. आता एक नाही दोन दोन देवेंद्र फडणवीस आहेत. एक गेल्या 7-8 वर्षात सगळे तुमचे विरोध आणि डावपेच ओळखून टक्के टोणपे खाऊन मुरब्बी झालेला आपल्या स्वतःच्या नावाचा देवेंद्र फडणवीस तो आहेच, उपमुख्यमंत्री आहे. पण त्याने ज्याला मुख्यमंत्रीपदी बसवला आणि स्वतःकडे छोटेपण घेतलं असा जो दुसरा देवेंद्र फडणवीस आहे त्याचं नाव आहे एकनाथ शिंदे. त्याचं नाव आहे एकनाथ शिंदे. आणि भाजपसारख्या मोठ्या पक्षाच्या मेहरबानीने कृपेने नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासारखी महाशक्ती केंद्र सरकार आपल्या पाठीशी आहे हे सगळं एकनाथ शिंदे बोलतात. एकनाथ शिंदे बोलून दाखवतात. पण तरीही आपण इंडिपेंडंट आहोत, आपण स्वतःचे निर्णय घेऊ शकतो हे पण एकनाथ शिंदे दाखवत असतात. तेव्हा एक गोष्ट साफ होते की एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांना आपला प्रतिस्पर्धी मानत नाहीत, पण आदर्श मानतात. आणि आदर्श मानतात याचा अर्थ असा की त्यांनाही महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला स्वतःचा छाप उमटवायचा आहे, याला महत्त्व आहे. लोकांनी आपल्यासमोर झुकावं, आपल्याला मुजरे करावेत, आपलं नेतृत्व मान्य करावं, आपण आशीर्वादाचा हात दाखवावा, आपण सल्ले द्यावेत, असल्या भूमिकेत एकनाथ शिंदे नाहीत. गेल्या 2 महिन्यात एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारे काम केलेलं आहे, ज्या प्रकारे ते वागत आहेत, ज्या प्रकारची वक्तव्य केलेली आहेत, विधानसभेतली असोत किंवा विधानसभेच्या बाहेरची असोत, ती जर बारकाईने बघितली तर एक गोष्ट लक्षात येते की देवेंद्र फडणवीसांचं नवा अवतार घेऊन आपण महाराष्ट्राच्या राजकारणावर छाप पाडू शकतो या भूमिकेत एकनाथ शिंदे आहेत. आणि गंमत बघा मित्र, आधीची 5 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. गृह खात्यासारखं आणि इतर काही महत्त्वाची खाती आपल्या हातात ठेवून त्याने अख्ख्या मंत्रिमंडळावर आणि संपूर्ण राज्य प्रशासनावर मांड ठोकलेली होती. म्हणून तर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं तरी प्रशासनातले बहुतांश ज्येष्ठ आणि अनुभवी अधिकारीसुद्धा नोकरशहा हे देवेंद्र फडणवीसांशी निष्ठावान होते. सत्ता उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची. पण बारकाईने प्रशासनातल्या उणीवा ह्या नेमक्या देवेंद्र फडणवीसांकडे पोचवल्या जात होत्या. अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी आधीच्या 5 वर्षामध्ये प्रशासनावर मांड ठोकली होती. आणि गेल्या 2 महिन्यामध्ये पोराचे पाय पाळण्यात दिसतात ना, तसे एकनाथ शिंदे यांनी 2 महिन्यात पाळण्यात, मुख्यमंत्री म्हणून पाळण्यात असताना जे पाय दाखवले ते बघितलं तर कळतं हा देवेंद्रचा दुसरा भाऊ म्हणून पुढे येतोय. हा दुसरा देवेंद्र आकार घेतोय. एक शिवसैनिक, निष्ठावान शिवसैनिक, आनंद दिघे गुरु, हे सगळं बोलायला ठीक आहे. पण ज्या प्रकारचं राजकारण, दिसणारं राजकारण आणि न दिसणारं राजकारण एकनाथ शिंदे आज करतायत त्याला तोड नाही मित्रांनो. हा दुसरा देवेंद्र आहे. राजकारणात अधिकार दाखवणं, अधिकार गाजवणं यापेक्षाही माणसं जोडणं फार महत्त्वाचं असतं. मला एक वाक्य तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे. मला वाटतं गॉडफादर नावाचा जो सिनेमा आला, गाजलेलं पुस्तक आहे, ग्रंथ आहे, त्यामध्ये गॉडफादरच्या जागी त्याचा मुलगा मायकेल जेव्हा बॉस बनतो तेव्हा त्याचाच वर्गमित्र किंवा थोरल्या भावाचा वर्गमित्र टॉम म्हणून आहे, तो बापाचा सेक्रेटरी म्हणून काम केलेला आहे. तेव्हा पहिले काही दिवस गेल्यानंतर माईक त्या टॉमला विचारतो, माझे वडील आणि मी याच्यात काही फरक आहे का रे? तर एक वाक्य टॉम जे सांगतो ते माझ्या मेंदूत जाऊन फिट बसलेलं आहे. तो टॉम माईकला सांगतो,
तुझ्या वडिलांनी कधी कोणाला नकारार्थी उत्तर दिलं नाही, नकार दिला नाही, पण त्यांनी दिलेला होकारात सुद्धा नकार असेल तर तो समोरच्याला कळत होता, तोंडाने बोलावं लागत नव्हतं. होकार असो की नकार असो तो उच्चारावा लागत नव्हता, पण समोरच्या व्यक्तीला कळायचं की गॉडफादरला हो म्हणायचं की नाही म्हणायचं. तू फटकळपणे फटकन नाही बोलतोस, हा फरक आहे म्हणा. कारण तुझ्या बापाने माणसं जोडली गॉडफादरने. हे जे वाक्य आहे आणि तेच राजकारण आहे मित्रांनो. राजकारणात माणसं जोडण्याला महत्त्वाचं असतं. प्रत्येक वेळेला माणसं कामासाठी येतात, उपकारासाठी येतात असं नाही. पण आलेली जी माणसं आपल्याकडे आहेत ती भले आपले अनुयायी, चमचे, पाठीराखे नाही झाले तरी चालतील, पण आपले शत्रू होऊ नयेत याची काळजी घेईल तो खरा राजकारणी असतो. आणि गेल्या 2 महिन्यामध्ये आपण एकनाथ शिंदे यांचा वावर बघितला. फडणवीस बघा, अगदी मराठा सेवा संघ, ते पुरुषोत्तम खेडेकर यांच्याबरोबर जाऊन स्टेजवर बसले होते देवेंद्र फडणवीस, आठवतं तुम्हाला? बारामतीलाही गेले. शत्रुत्व हे दिसू नये, करायला हरकत नाही, पण दिसू नये, समोरच्याला त्याच्यावर बोट ठेवता येऊ नये याची काळजी घेईल तो राजकारणी असतो. तर आजही पवारसाहेब जेव्हा सांगतात, बाळासाहेब ठाकरे आणि मी मैत्री होती, आमची चांगली मैत्री होती, मित्रासारखे पवार कधीतरी वागले का? नाही वागले. पण तुम्ही पवारांच्या गोड बोलण्यातून देखील वेळ आली तेव्हा सुप्रिया सुळेंना निवडून आणायचं तर बाळासाहेबांनी हात दिला होता, पवारांनी दगाबाजी करून सुद्धा. कारण पवार बाळासाहेबांना राजकारणात विरोधक असले तरी व्यक्तिगत जीवनात किंवा खाजगी जीवनात शत्रूसारखं वागवत नव्हते, जे उद्धव ठाकरेंना कधी जमलं नाही. आणि एकनाथ शिंदेकडे बघा, ते गजाभाऊ कीर्तीकरांकडे जातात, लीलाधर डाकेंकडे जातात, अगदी मिलिंद नार्वेकरकडे जातात, तेव्हा माणसं जोडत असतात, माणसं जोडत असतात. आणि म्हणून मी त्यांना दुसरा देवेंद्र म्हणतो, दुसरा देवेंद्र म्हणतो. चुकूनही देवेंद्र फडणवीसांच्या तोंडून ठाकरे कुटुंबाविषयी कधीही वाईट शब्द उच्चारला गेला नाही. पण जे करायचं ते केलं ना, सरकार कसं कोसळून टाकलं, कसं कोसळलं. आणि म्हणून एकनाथ शिंदे जर नक्कल करत असतील किंवा अनुकरण करत असतील तर ते देवेंद्र फडणवीसांचं करतायत. आणि म्हणून मला असं वाटतं की हा पवार साहेबांसाठी दुसरा देवेंद्र फडणवीस आहे, दुसरं मोठं आव्हान आहे. 40 वर्षापेक्षा अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणावर घोंगावणारं शरद पवार नाव आहे, ते एक देवेंद्राने हादरून टाकलं, विस्कटून टाकलं. हा दुसरा देवेंद्र जो तयार होतोय, उदय झालाय 2 महिन्यापूर्वी, तो 2.5 वर्ष टिकला आणि त्याने सरकार चालवलं. आजच्या परिस्थितीत वाटतंय तो चालवेल म्हणून. तर मग 2.5 वर्ष हा नवा देवेंद्र म्हणजे एकनाथ शिंदे हा मुख्यमंत्री म्हणून काम करत राहिला तर पवारसाहेब 2024 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पण तुमची सद्दी संपलेली असेल. पवार नावाची जादू 2024 नंतर महाराष्ट्राच्याच राजकारणात नसेल. मोदींना आणि भाजपला 2024चं आव्हान उभं करणं ही फार दूरची गोष्ट आहे, फार दूरची गोष्ट आहे. कारण एक देवेंद्र तुमच्यासाठी पुरा पडला होता, पुरून उरला होता. दुसरा देवेंद्र आता उदयाला आलेला आहे. तो जसजसा प्रगल्भ होत जाईल, मुरब्बी होत राहील, तितकी तुमची सद्दी, तुमची जादू ओसरत जाणार आहे. म्हणून पवारसाहेब काय करणार? पहिल्या देवेंद्राला हाताळता आलं नाही, दुसऱ्या देवेंद्राचं आव्हान पवारसाहेब तुम्ही कसं पेलणार हा मला पडलेला प्रश्न आहे. तुम्ही उत्तर द्याल अशी अपेक्षा नाही, कारण तुम्ही कधीही आपली चूक मान्य करत नाही. आणि ही सगळ्यात मोठी चूक आहे पवारसाहेब, ती चूक मान्य करत नसल्यामुळे तुम्ही चूक सुधारत नाही, नवनव्या चुका करत जातात. त्यामुळे पहिला देवेंद्र आणि दुसरा देवेंद्र मिळून तुमची जादू महाराष्ट्रातून